नंतर आपण एका गहन विषयावर काही मौलिक विचार ऐकणार आहोत। मी चिपळूणचे मंदार ओक यांना व्यासपीठावर यायची विनंती करतो। मंदारजी एक अभ्यासू विचारवंत आहेत। संपूर्ण नाव मंदार गजानन ओक, चिपळूणचे आहेत। कॉमर्समध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि त्यांचा केशव अप्पाजी ओक या नावाने किराणा मालाचा व्यवसाय आहे। 2007 पासून स्वामी विवेकानंदांच्या चरित्र व्याख्यानांना त्यांनी सुरुवात केली। महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक येथे त्यांनी अनेक व्याख्याने दिलेली आहेत। रामकृष्ण मठ पुणे येथे ग्लोबल विवेकानंद या विषयावर त्यांचे विचार मांडलेले आहेत। तसेच मुंबई दूरदर्शन DD सह्याद्रीवर स्वामी विवेकानंदांच्यावर 4 कथांचे त्यांचे प्रसारण झालेले आहे। तसंच पुलंच्या चरित्राचाही त्यांचा छानसा अभ्यास आहे। तत्वचिंतक पुल या कार्यक्रमाची निर्मिती आणि सादरीकरण त्यांनी केलेलं आहे। संस्कार भारती रत्नागिरी या संस्थेचे ते माजी अध्यक्ष तथा कोकण प्रांत उपाध्यक्ष म्हणून सध्या ते कार्यरत आहेत। नीलजी बेळगाव इथे 4थ्या बालकुमार ग्रामीण साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष व प्रमुख होते। इतकंच काय, छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर सुद्धा त्यांची व्याख्याने झालेली आहेत। राजांचं मनुष्यबळ व्यवस्थापन या विषयावर त्यांचा विशेष अभ्यास आहे। ते चित्रपट समीक्षणही करतात। बिग बी RD बर्मन यांच्यावर त्यांचं अभ्यास व बोलणं असतं। त्यांनी या व्यतिरिक्त देवानंद, गुलजार, वहिदा रहमान, दिलीप कुमार, गुरुदत्त, SD बर्मन यांच्याही चरित्राचा विशेष अभ्यास केलेला आहे। तसंच भास्कर बुवा बखले यांच्यावरही त्यांनी व्याख्याने दिलेली आहेत। म्हणजे बघा किती चौफेर त्यांचा अभ्यास आहे आणि अधिकारवाणीने त्या या विषयांवर बोलत असतात। कविता एक प्रवास हा स्वरचित कवितांचा कार्यक्रम ते करतात। तसंच गाण्यांच्या जन्माच्या कथा हाही कार्यक्रम ते करत असतात। विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून सरकारतर्फे त्यांची 2024 ते 2029 या कालावधीसाठी निवड झालेली आहे। युथ हॉस्टेलचे ते पदाधिकारी आहेत। त्यांच्या या दैदिप्यमान प्रवासात त्यांची पत्नी मृणाल यांची मोलाची साथ त्यांना लाभलेली आहे। मृणालताई डोंबिवलीच्या आहेत। मुलगा मिहीर सिव्हिल इंजिनियर असून मुलगी कल्याणी 10वीला आहे। आणि विशेष बाब म्हणजे एकत्र कुटुंबामध्ये त्यांचं वास्तव्य आहे। तब्बल 20 सदस्य त्यांच्या कुटुंबात गुण्यागोविंदाने नांदतात। तर अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचं आपण आता विचार ऐकूयात। आजचा त्यांचा विषय आहे सर्वधर्म परिषद आणि स्वामी विवेकानंद। स्वागत आहे मंदारजी। नमस्कार। सर्वप्रथम पुस्तकप्रेमी परिवाराला माझा नमस्कार। हे जरी 5वं संमेलन असलं तरी माझं हे पहिलंच संमेलन आहे। कारण बरीचशी संमेलनं मी किराणा मालाचा व्यवसाय काय आत्ता उल्लेख झाला ते माझ्या व्यवसायाच्या सीझन काळात असल्यानं आणि शनिवार रविवार हा माझा पीक अवर्स किंवा ते 2 दिवस माझे खूप धावपळीचं असतं आणि सीझनमध्ये बाहेर पडता येत नाही। त्यामुळे तुम्ही जूनमध्ये आत्ता आयोजित केलं त्याबद्दल आधी तुम्हाला धन्यवाद देतो, ज्यामुळे मला येता आलं। खरं म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत 9 ते रात्री 9 पर्यंत डाळी, कडधान्य, कांदे, बटाटे विकणारा मी गणपत वाणी आहे। पण ठीक आहे,
जरा थोडंसं धारिष्ट असल्यानं काहीतरी बोलता येतं आणि बोलत गेलो तर इथपर्यंत पोहोचलोय आणि हा प्रवास तुमच्यासमोर आता उलगडून दाखवला. माझ्या विषयाकडे जातोय. 15 मिनिटं मला दिलेली आहेत. ॲक्च्युली हा विषय वेगळा होता, पण आयोजकांनी सांगितलं तुम्ही स्वामी विवेकानंदांवर बोला 15 मिनिटात. तर हे शिवधनुष्य माझ्यासमोर आहे, कारण गेल्या वर्षी ईश्वर कृपेनं विवेकानंद सप्ताह करायची मला संधी मिळाली आणि रोज 1.5 तास 7 दिवस संपूर्ण विवेकानंद चरित्र मला चिपळूणवासियांना ऐकवायला मिळालं. आणि माझी 22 वर्षाची इच्छा गेल्या वर्षी पूर्ण झाली. अशा विवेकानंद चरित्र तुमच्यासमोर मला 15 मिनिटात मांडायचं आहे. घड्याळ मी काढून ठेवलं, हातातलं समोर ठेवलंय. 15 मिनिटातच बोलेन. पण मागाशी इतका अप्रतिम किशोर कुमार आणि रफी साहेब हा अप्रतिम कार्यक्रम गेल्यानंतर तिकडनं मला डायरेक्ट जाता येत नाहीये. त्यामुळं प्रेक्षकांना प्रश्न विचारूया. तुम्ही जो प्रश्न विचारला त्याची एक थोडक्यात 1 मिनिटात 3 उत्तरं वेगळ्या लोकांच्या माध्यमातून देतो. किशोर कुमार ग्रेट की मोहम्मद रफी ग्रेट? मन्ना डेंनी सांगितलेलं आहे. मन्ना डे सारखा माणूस म्हणतो की जिथे व्हर्सटाईल सिंगिंग म्हणतात त्या व्हर्सटाईल सिंगिंगमध्ये 2च माणसं होऊन गेली. किशोर कुमार ग्रेटच होते, जे किशोरने केले ते कोणी करू शकत नाहीत असं मन्ना डेंनी सांगितलं. पण व्हर्सटाईल सिंगिंगमध्ये 2च माणसं झाली मन्ना डेंनी सांगितलं. त्यातला 1 नंबर म्हणजे मोहम्मद रफी आणि दुसरे स्वतः मी, असं मन्ना डेंनी सांगितलंय. पण मन्ना डे पुढे म्हणतात रफी माझ्या पुढे एवढा गेला की माझ्या आणि रफीमध्ये खूप अंतर आहे. मी 2 नंबरला आणि रफी 1 नंबरला आहे. दुसरी गोष्ट 75 सालची आहे. मोहम्मद रफीना दिल्लीतनं फोन आला, किशोर कुमारना दिल्लीतनं फोन आला आणि 2 दिवसात येऊन तुम्हाला इथं कार्यक्रम करायचा आहे असं इंदिरा गांधींचा फोन आला म्हणून धावत जाणारे किशोर कुमार नव्हते. त्यांनी ते नाकारलं आणि आकाशवाणीवरती बॅन झाले आणि किशोर कुमारची गाणी आकाशवाणीवरती बॅन झाली. मग त्याच्यानंतर कार्यक्रमाला मोहम्मद रफीना पुढच्या वर्षी बोलवण्यात आलं. मध्ये काळ गेला 1.5 वर्षाचा. मोहम्मद रफीने उत्तम कार्यक्रम दिल्लीत केला आणि इंदिरा गांधींनी सांगितलं रफीना बोला तुम्हाला काय हवंय. तेव्हा रफीने सांगितलं की किशोर कुमारवर जी बंदी घातली ती काढा आणि ती मोहम्मद रफींच्या सांगण्यावरनं ती बंदी काढली गेली. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एकदा भीमसेन जोशी गाणं ऐकत होते आणि गाणं ऐकता ऐकता एक त्यांचा चाहता आला आणि बघितलं तर भीमसेन जोशी चिंगारी कोळी बडके ऐकत होते आणि त्यांनी विचारलं तुम्ही हे गाताय? तेव्हा त्यांनी सांगितलं किशोरचं हे गाणं कुठल्याही क्लासिकल गाण्यापेक्षा कमी नाहीये, हेही इतकंच क्लासिकल गाणं आहे. हे भीमसेन जोशींची पावती होती. अशी ही सगळी ग्रेट मंडळी, तुम्ही आम्हाला भरभरून आनंद दिला त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि माझ्या विषयाकडे येतो. सर्वधर्म परिषद आणि विवेकानंद. थोरांची ओळख लहानपणी 3री-4थीतल्या धड्यातनं आपण जे विवेकानंदांबद्दल 4-5 ओळी ज्या ऐकलेल्या असतात त्यातली ही सर्वधर्म परिषदेशी निगडीत एक ओळ त्याच्यात असते. आणि आपल्या विवेकानंदांच्या बद्दलची माहिती, आता मी तुमच्याबद्दल नाही म्हणतोय, मी जनरल ठिकाणी म्हणतो, मीही त्यातलाच होतो. आपल्याला विवेकानंदांच्या बद्दल फार काही जास्त माहीत नसतं. इथे सगळे उपस्थित वाचक आहात, सगळ्यांनी त्यांचं चरित्र वाचलं असेल. तरी सुद्धा ह्या विषयाकडे मी मुद्दाम येतो, कारण ज्या सर्वधर्म परिषदेमुळे विवेकानंद आपल्याला ज्ञात झाले, जगाला ज्ञात झाले आणि जगाला ज्ञात झाले म्हणून भारताला ज्ञात झाले, त्या 15 मिनिटात मी त्या सर्वधर्म परिषद आणि विवेकानंद संदर्भात बोलणार आहे. 12 जानेवारी 1863 ते 4 जुलै 1902. 12 जानेवारी 1863 ते 4 जुलै 1902, 39 वर्ष 5 महिने आणि 24 दिवस इतकं अत्यल्प आयुष्य जगलेल्या विवेकानंदांनी स्वतःबद्दल 2 स्टेटमेंट्स केलेली होती. त्यातलं एक स्टेटमेंट त्यांचं होतं 4 जुलैच्या संध्याकाळी, ज्या दिवशी त्यानं देह ठेवला त्यांनी, त्याच्या अगोदर एक 4 तासापूर्वी त्यांचं एक स्टेटमेंट होतं आणि ते स्टेटमेंट असं शून्यात नजर गेलेली असताना ते बोलून गेलेत. विवेकानंद म्हणतात या नरेंद्रनं ह्या विवेकानंदांनी जे काम केलेलं आहे, या नरेंद्रनं आणि या विवेकानंदांनी जे काम केलं ते समजून घ्यायला दुसरा विवेकानंद जन्मावा लागेल. हे सेल्फ अनालिसिस होतं. आणि दुसरं एक ॲश्युरन्स आपल्यासाठी होता, ते म्हणून गेलेत की येणारी 1000 ते 1500 वर्ष पुरून उरेल इतकं कार्य मी मानवजातीसाठी केलेलं आहे. अशा माणसाच्या कार्याचा आढावा मला तुमच्यासमोर 15 मिनिटात द्यायचा आहे. एका श्रीमंत घरात जन्म, प्रचंड बुद्धिमान, BA झालेले विवेकानंद, वडील विश्वनाथ दत्त वकील होते आणि वडिलांसारखीच वकिली करायची म्हणून वकिलीचे एंट्रन्स पास झालेले विवेकानंद, कलकत्त्याचे युनिव्हर्सिटीचे पदवीधर. कॉलेजमध्ये असताना अभ्यास काय काय केलेला होता
तर डिक्लाइन अँड फॉल ऑफ रोमन एम्पायर वाचलेलं होतं, शेक्सपियरची नाटकं पाठ होती, शालेच्या कविता तोंडपाठ होता, नेपोलियनचं चरित्र पाठ होतं. इतकंच नव्हे तर कॉलेजमध्ये असताना जर्मन तत्त्वज्ञ स्पेन्सर त्याचं एक पुस्तक होतं, शिक्षण सामाजिक नैतिक आणि आर्थिक, या पुस्तकाचं स्वैर भाषांतर करून विवेकानंदनी त्याच्यावर आपले प्रश्न स्पेन्सरला पाठवले होते आणि स्पेन्सरनं त्याच्या उत्तरात म्हटलेलं होतं की कलकत्त्यासारख्या, भारतातल्या कलकत्त्यासारख्या एका शहरातला मुलगा केवळ 18 वर्षाचा माझ्या पुस्तकाचं परीक्षण करून हे प्रश्न विचारतो, हा अतिशय बुद्धिमान मुलगा आपलं नाव लौकिक कमवल्याशिवाय राहणार नाही, आणि ते शब्द खरे ठरलेले होते. ही पार्श्वभूमी का सांगतोय की ह्याचा सगळ्याचा संबंध विवेकानंदांचा सर्वधर्म परिषदेशी येतो. व्यापकता म्हणजे जीवन आणि संकुचितपणा म्हणजे मृत्यू, ही व्यापकता कशी होती तर रामकृष्णांच्या चरणी आल्यानंतर त्यांनी जे आध्यात्मिक धडे घेतलेत, नोव्हेंबर 1881 वयाच्या 18 वर्षी विवेकानंद रामकृष्णाच्या संपर्कात आलेत आणि 16 ऑगस्ट 1886 रामकृष्णांनी देह ठेवला, तेव्हा हे गुरुशिष्य नातं लौकिक अर्थानं संपलं. ते लौकिक अर्थानं संपलेलं नव्हतं. पण या कालखंडामध्ये रामकृष्णांच्या चरणी बसून आतापर्यंत विवेकानंद हजारो लोकांना विचारत आले होते की तुम्ही प्रत्यक्ष देव पाहिला आहे का, तर होय मी प्रत्यक्ष देव पाहिला आहे असा म्हणणारा एकमेव माणूस त्यांना आढळला तो म्हणजे रामकृष्ण परमहंस होते. आणि त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये साधारण अनेक आध्यात्मिक, बौद्धिक, वैचारिक उद्बोधन घेत घेत विवेकानंद नरेंद्रचे ते विवेकानंद झालेले आहेत. हा प्रवास सोपा नाहीये. हा 5 वर्षाच्या कालखंडाच्या प्रवासामध्ये रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद गुरुशिष्य नात्याची जडणघडण हाच विषय एक वेगळा जातो. 2-2.5 तासाचा विषय होऊ शकतो. पण तिथनं बाहेर पडल्यानंतर तुझं जीवन हे प्रापंचिक गोष्टींसाठी नाहीये तर समाजाच्या उद्धारासाठी तुझं जीवन आहे असं सांगितल्यानंतर तिथनं बाहेर पडून अकाली वडिलांच्या निधनानंतर घराची जबाबदारी असताना विवेकानंदांनी संन्यास घेतलेला, आणि हा संन्यास घेणं सुद्धा सोपं नव्हतं. आणि मग ज्या भारताचं पुनरुत्थान करायचं तो भारत कसा हे समजून गेला विवेकानंद जेव्हा 1891 दरम्यान बाहेर पडलेत आणि संपूर्ण भारताचं परिभ्रमण केल्यानंतर विवेकानंदांना अनुभव आले आणि त्या प्रवासामध्ये विवेकानंद जवळजवळ सगळा भारत फिरलेले आहेत. आणि या प्रवासामध्ये विवेकानंद अनेक बुद्धिमान लोकांच्या ठिकाणी गेले, गरिबाच्या झोपडीत राहिलेत आणि राजांच्या दरबारात सुद्धा गेलेत. आणि अशा वेळेला विवेकानंदांची विद्वत्ता बघून काही लोकांनी सांगितलं की तुमचं काम जे आहे ते केवळ भारतात नाहीये तर तुम्ही परदेशात जाऊन हे तुमचं ज्ञान सांगणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी एक व्यासपीठ तयार होतंय. ते व्यासपीठ म्हणजे सर्वधर्म परिषद जी आयोजित अमेरिकेत केलेली होती. आता ही अमेरिकेत केलेली सर्वधर्म परिषद एक बाय प्रॉडक्ट होतं. हे बाय प्रॉडक्ट कशाचं होतं तर त्याच वेळेला सर्वधर्म परिषद 11 सप्टेंबर 1893 ही तारीख आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ही जी सर्वधर्म परिषद आयोजित केलेली होती, ह्या सर्वधर्म परिषद बाय प्रोडक्ट कशाचं होतं तर कोलंबस एक्सपोजिशन नावाचं एक भव्य वैज्ञानिक प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन शिकागोमध्ये भरलेलं होतं. आणि जगातले अनेक वेगवेगळे जे नवीन नवीन शोध लागलेले होते, नवीन नवीन यंत्र होती, त्याच्यासाठी जे प्रदर्शन होतं त्याची तयारी 2 वर्ष चाललेली होती आणि 700 एकर जागेमध्ये प्रदर्शन भरलेलं होतं. आणि मग विज्ञानाच्या छताखाली सगळे एकत्र येत आहेत तर मग धर्माच्या छतासाठी सुद्धा आपण लोकांना बोलूया म्हणून त्या लोकांनी सर्वधर्म परिषद आयोजित केली होती. आणि त्यातल्या काही आयोजकांचा एक अजेंडा होता की जगातल्या सगळ्या लोकांना एका छत्राखाली आणूया आणि मग जे ख्रिश्चन देश आहेत तेच अधिक प्रगतीत पुढे आहेत आणि म्हणून ख्रिश्चन धर्म श्रेष्ठ कसा हा एक छुपा अजेंडा त्या सर्वधर्म परिषदेच्या मागे होता. ही तिकडे चालू असताना गोष्ट विवेकानंद भारतात भ्रमण करत असताना विवेकानंदांच्या मनामध्ये द्वंद्व होतं की मला या भारतात काम करायचंय आणि भारतात काम करायचं असेल तर त्याला पैसा हवा, भारतीयांकडे पैसा नाही. आणि जवळजवळ त्या काळाच्या हिशोबाने बघितलं तर 90% जनता ही 2 वेळचं अन्न सुद्धा घेऊ शकत नव्हती. तर पैसा कुठून आणायचा तर हीच संधी आहे की या निमित्ताने आपण जावं. विवेकानंद परिभ्रमण करत करत जेव्हा मद्रासमध्ये गेलेले होते तेव्हा मद्रासमधनं त्यांनी शारदा माता, रामकृष्ण नव्हते म्हणून शारदा मातांना पत्र लिहून त्यांच्याकडनं परवानगी घेतली. त्या म्हटल्या तू जा. आणि मग विवेकानंद 31 मे 1893 अपोलो बंदर मुंबई इथनं सर्वधर्म परिषदेसाठी पेनिन्शुलर नावाच्या बोटीत बसून बाहेर पडले. अपोलो बंदरातनं मुंबईतनं निघालेली बोट 31 मे उन्हाळा होता.
बाहेर पडले तेव्हा ही बोट लंकेत गेली, लंकेतवरनं सिंगापूर वगैरे करत चीनकडे गेली, तिथनं ती जपानला गेली, जपानच्या पश्चिम किनारपट्टीवरती बोट सोडली. विवेकानंद 4 ते 5 दिवस जपानमध्ये राहिलेले आहेत आणि 10 जुलै 1893ला विवेकानंदनी एक याकोमामधनं एक पत्र लिहिलंय. ते तर पत्र सांगत नाही, पण तुम्ही सगळे अभ्यासू आहात, हे पत्र मुद्दाम विवेकानंदांची पत्र या पुस्तकात आहे, ते तुम्ही वाचावं. विवेकानंदांचं दृष्टेपण म्हणजे काय ते पत्रात तुम्हाला बघायला मिळेल. आणि विवेकानंद 4 दिवसानंतर जपानच्या पूर्व किनारपट्टीवरनं एम्प्रेस ऑफ इंडिया नावाच्या बोटीत बसून कॅनडात पोहोचले, व्हँक्युअरला. आणि व्हँक्युअरवरनं विवेकानंद सर्व धर्म परिषदेला, जी 11 सप्टेंबर 1893ला होती, त्याच्यासाठी शिकागोला यायला निघाले. आणि ती जी कॅनडियन पॅसिफिक रेल्वे होते, त्या रेल्वेमध्ये एक विदेशी बसलेली होती, केट सेनबोर्न नावाची. ती अमेरिकेतील एका विश्वविद्यालयात ललित इंग्लिश वाङ्मय शिकवायची. विवेकानंदांचा जो पेहराव दिसतो आपल्याला, कफनी, भगवा फेटा वगैरे, हा सगळा जो ड्रेस होता, ते कापड वगैरे होतं, ते मुंबईत घेतलेलं होतं. पहिल्यांदा तिला वाटलं हा कुठल्या तरी एका प्रदेशाचा, भारतातला राजकुमार वगैरे असावा, पण गप्पा मारल्यानंतर लक्षात आलं की हा एक संन्यासी आहे. आणि त्या गप्पांनंतर त्या केट सेनबोर्न यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये, त्यांच्या डायरीमध्ये, दैनंदिनीमध्ये विवेकानंदांच्या बद्दल 4 वाक्य लिहिली आहेत. त्या 4 वाक्यांवरनं विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वाचा पूर्ण अर्थबोध आपल्याला होतो. ती केट सेनबोर्न म्हणते, भारतातून आलेला हा हिंदू संन्यासी अतिशय विद्वान होता. तो जरी हिंदू असला तरी इतर धर्माबद्दल त्याच्याकडे मनामध्ये अत्यंत स्वीकारशीलता होती. प्रत्येक धर्माबद्दल त्याच्या मनामध्ये आदरभाव होता. केवळ हिंदू धर्मातले श्लोकच नव्हे, तर कुराणातली आयते आणि बायबलमधले श्लोक त्याला तोंडपाठ होते. शेक्सपियरच्या नाटकाचे उतारे तो मुखोद्गत करून आम्हाला संवाद ऐकवत होता. आणि पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, हा जरी संन्यासी असला तरी तेव्हा जो चालत जायचा हा महापुरुष, तेव्हा तो चालताना असं वाटायचं की संपूर्ण जगावरतीच या माणसाचं अधिराज्य आहे की काय. आणि शेवटचं अप्रतिम वाक्य ती बाई लिहून जाते, मी पाहिलेला माझ्या आयुष्यातला पौरुषत्वाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार म्हणजे स्वामी विवेकानंद. विवेकानंद शिकागोला आले आणि शिकागोला आल्यानंतर लक्षात आलं होतं कॅनडियन पॅसिफिक रेल्वे पोहोचले होते, तेव्हा थंडी पडलेली होती. विवेकानंद इथनं गेले तेव्हा मे मधनं गेले, ते जास्त कपडे नव्हते. तेव्हा $3 म्हणजे $1 होता, पैसे नव्हते. आणि विवेकानंदांनी पहिल्यांदा गेल्यानंतर तिथे गरम कपडे खरेदी केले आणि त्या खरेदीमध्ये त्यांचे पैसे संपले. त्यांनी तार केली, मला पैसे पाठवा, मला इथे भिक्षा मागायची सोय नाहीये, नाहीतर ओम भवती भिक्षांदेही म्हटलं असतं तर जेलमध्ये जावं लागलं असतं. आणि विवेकानंदांच्या तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की ज्या सर्वधर्म परिषदेसाठी आपण इथं आलोय, त्या सर्वधर्म परिषदेच्यासाठी आवश्यक असलेली जी एंट्रन्सची तारीख होती नोंदवायची, ती तारीख उलटून गेली होती. आणि तुम्ही कुठल्या धर्मपीठाचे तुम्ही प्रतिनिधित्व करत आहात त्याचं एक आयडेंटिटी कार्ड, एखादा तुमचं त्याचं ओळखपत्र, ते तुम्ही आणणं गरजेचं होतं. या दोन्ही गोष्टी विवेकानंदांनी केलेल्या नव्हत्या. विवेकानंद भारतातल्या कुठल्याही धर्मपीठाचं ओळखपत्र त्यांच्याकडे नव्हतं आणि नोंदणीची तारीख उलटून गेलेली होती. विवेकानंद सर्व धर्म परिषदेत जाऊ शकत नव्हते. पण योग काय असतात बघा. ती जी केट सेनबोर्न होती, तिचा परिचय अमेरिकेतल्या अनेक बुद्धिवंत लोकांच्या संपर्कात ती असल्यानं त्यांच्याबरोबर तिचा परिचय होता. तिच्या मार्फत, तिच्या संपर्कातनं विवेकानंद प्राध्यापक जॉन राईट यांच्या घरी गेले. हे प्राध्यापक जॉन राईट अमेरिकेतील एक बुद्धिवंत होते. हे हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर होते. आणि विवेकानंद जेव्हा त्यांच्या घरी गेले आणि 2 दिवस त्यांच्याकडे जेव्हा राहिले आणि त्या 2 दिवसात गप्पा मारल्यानंतर जॉन राईट यांची पत्नी म्हणते प्राध्यापकांची की माझा नवरा एवढा हुशार आहे की आत्तापर्यंत माझ्या घरी आलेल्या प्रत्येक पाहुणा किती तो बुद्धिवंत असला तरी माझा नवरा बोलत असतो आणि समोरचा ऐकत असतो, असं पहिल्यांदाच घडतंय. माझा नवरा गप्प बसला आणि समोरचा माणूस बोलतोय, तो बोलणारा माणूस म्हणजे विवेकानंद होते. आणि त्या 2 दिवसाच्या संभाषणातनं या हार्वर्ड युनिव्हर्सिटीतल्या प्रोफेसरनं प्राध्यापक जॉन राईट यांनी एक पत्र लिहायला घेतलं. ते पत्र होतं सर्व धर्म परिषदेच्या आयोजकांना, जे त्यांचे जवळचे मित्र होते.
आणि त्या पत्रातल्या 2 ओळी खूप महत्वाच्या आहेत. सुरुवातीच्या प्राध्यापक जॉन राईट म्हणतायत की अमेरिकेतील, प्रत्येक शब्द महत्वाचा आहे, अमेरिकेतील तमाम बुद्धिवंत लोकांची बुद्धिमत्ता, अमेरिकेतील तमाम बुद्धिवंत लोकांची बुद्धिमत्ता जरी तुम्ही एकत्र केली तरी या माणसाची बुद्धिमत्ता त्याला पुरून उरेल. आणि या माणसाकडे ओळखपत्र मागणं म्हणजे साक्षात सूर्याला तुला तेजाळण्याचा काय अधिकार आहे असं विचारण्यासारखं आहे. तुमचे नियम बाजूला ठेवा आणि यांना आत घ्या. वाईल्ड कार्ड एंट्री विवेकानंदांनी घेतलेली होती आणि विवेकानंद सर्वधर्म परिषद पोचले. तो प्रवास सोपा नव्हता. आदल्या दिवशी पोचल्यानंतर विवेकानंदच्या खिशातनं तो पत्ता हरवलेला होता. विवेकानंद सामान ठेवलं, 4 ठिकाणी चौकशी केली. त्यांचा ड्रेस बघून त्यांना त्याच्याशी धड कोण बोलत नव्हतं. आणि मग ही सर्वधर्म परिषद कुठं आहे? कोलंबस आर्ट्स इन्स्टिट्यूट म्हणून जो पत्ता होता त्याच्यासाठी ते विचारायला बाहेर पडले. ते नावही त्यांना नीट आठवत नव्हतं. आणि मग त्यांनी तिथेच रेल्वे स्टेशनमध्ये आपलं सामान ठेवलं आणि विवेकानंद एका रस्त्यावर निघालेले असताना दमले आणि फुटपाथवरच्या बेंचवर बसले. रस्ता रहदारीचा होता. रस्त्याच्या पलीकडचा दरवाजा उघडला गेला आणि 50ची एक गृहिणी दरवाजा उघडून बाहेर रस्ता क्रॉस करून विवेकानंदांच्या पर्यंत आले आणि तिने विचारलं, तुम्ही सर्वधर्म परिषदेसाठी आलात का? ओळख नव्हती, काही नव्हतं. ते म्हटले, हो, तुम्हाला कसं वाटतं? नाही, मी माझं लक्ष गेलं खिडकीत आणि मला वाटलं हा सर्वधर्म परिषदेसाठी आलेला परदेशातला कोणतरी पाहुणा आहे. ती त्यांना घरात घेऊन गेली आणि दुसऱ्या दिवशी विवेकानंद सर्वधर्म परिषदेला पोहोचले. 11 सप्टेंबर जरी सर्वधर्म परिषदेची तारीख असली तरी आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे, पण ही सर्वधर्म परिषद 17 दिवस चालली. यामध्ये विवेकानंदांनी 9 व्याख्यानं दिलेली आहेत. त्यातली 6 व्याख्यानं आपल्याकडे आज उपलब्ध आहेत. आणि ज्या व्याख्यानांमुळं पहिलंच जे 11 सप्टेंबरचं जे व्याख्यान होतं, ज्याला स्वागतास निरोप म्हणू किंवा उत्तर म्हणू असं जे होतं, तो पहिल्या दिवसाचं सत्र होतं. आणि त्या 3 सत्रांमध्ये आलेले पाहुणे जे 30 वेगवेगळे सर्वधर्म उपदेशक जगातून आलेले होते. 10 खुर्च्या अशा 3 रांका लागलेल्या होत्या आणि विवेकानंद बसलेले असताना बाजूला फ्रान्सचे ख्रिस्ती धर्मोपदेशक मौरी म्हणून होते. पहिलं जे भाषण होतं ते विवेकानंदांना करायला बोलवण्यात आलं. विवेकानंद कसे बसे तिथे सर्वधर्म परिषद पोहोचलेले. विवेकानंदांची कुठली तयारी झालेली नव्हती. विवेकानंद घाबरलेले होते. विवेकानंद सांगितलं, आत्ता नाही, मी नंतरच्या सत्रात बोलतो. दुसऱ्या सत्रात सांगितलं, मी तिसऱ्या सत्रात बोलतो. तिसऱ्या सत्रात त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला जर आता तुम्हाला बोलता नाही आलं, तुम्ही बोलला नाहीत तर तुम्हाला इथनं बाहेर पडावं लागेल, तुम्हाला संधी मिळणार नाही. तेव्हा मौरी जे बाजूचे बसले होते त्यांनी विवेकानंदांच्या पाठीवर हात ठेवला आणि येस बॉय गो. 63 आणि 93, 30 वर्षाचा फक्त हा तरुण होता. कुठल्याही कंपनीची स्पॉन्सरशिप नव्हती. मद्रासमधल्या लोकांनी पै गोळा करून मिळालेल्या धनातनं तो माणूस तिथपर्यंत पोहोचलेला होता. आणि विवेकानंदांनी तिथे समोर व्यासपीठावरती गेल्यानंतर डोळे मिटल्यानंतर सरस्वतीचं स्मरण केलं, गुरूंचं स्मरण केलं आणि तिथे त्यांना आपल्या उपनिषदातलं एक वाक्य सुचलं. आणि ते वाक्य होतं, अहम ब्रह्मास्मी. ते सर्व शक्तिमान, दैदिप्यमान, बुद्धिमान, चैतन्यमय, आनंदमय आणि बुद्धिमय असं जे तत्व आहे तो मीच आहे, मीच तो ब्रह्म आहे. आणि त्यांनी डोळे उघडल्यानंतर विवेकानंद बोलायला सुरुवात केली. माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. आतापर्यंत झालेली सगळ्यांची उद्बोधनं होती ती लेडीज अँड जेंटलमन असं होती, पण माझ्या अमेरिकन भगिनीनं आणि बंधूंना म्हणणारं वक्ता हा पहिलाच होता. आणि हे संबोधन झाल्याबरोबर विवेकानंदांच्या या संबोधनाला उभा राहून टाळ्या पडल्या आणि समोर उपस्थित असलेल्या 4 ते 5 हजार लोकांच्या टाळ्यांच्या गजरात विवेकानंदाचं स्वागत झालं. असं पहिल्याच उद्बोधनाला स्वागत होणारे वक्ते एकमेव होते विवेकानंद. विवेकानंदांना 2 मिनिटं वाट बघायला लागली तो टाळ्यांचा कडकडाट थांबायची. आणि विवेकानंदांनी तिथे जे भाषण पहिलं केलं ते केवळ 37 मिनिटांचं होतं. 37 ओळींचं होतं. बेल वाजली ना, मिनिटं सगळी आली. मला मिनिटं लगेच दिसायला लागली ओळींच्या ऐवजी. ते 37 ओळींचं भाषण आहे. आता ते भाषण सांगत नाही मी, पण त्या 37 ओळींमधनं विवेकानंदांनी एवढंच सांगितलं की आमचा हिंदू धर्म सगळे धर्म सत्य मानतो. आणि आतापर्यंत आलेले सगळे वक्ते सांगत होते आमचा धर्म श्रेष्ठ कसा.
आणि अशा पद्धतीनं विवेकानंदांनी आपलं वेगळेपण, हिंदू धर्माचं वेगळेपण, हिंदू धर्माची स्वीकारशीलता, हिंदू धर्माची सहनशीलता तिथे सांगितली. आणि सगळ्यात शेवटी विवेकानंद सांगून गेले की आतापर्यंत जगाच्या इतिहासामध्ये माणसाचं सगळ्यात जास्त रक्त जर सांडलं असेल तर ते धर्माच्या नावाखाली सांडलेलं आहे. आणि ही सर्व धर्म परिषद एकमेकाच्या धर्माच्या विद्वेषाची, एकमेकाच्या तिरस्काराची ही मृत्यूघंटा ठरो. कारण सुरुवातीला 10 घंटानाद झालेले होते, प्रत्येक धर्माचं ते प्रतीक होतं. आणि ते 10 घंटानाद म्हणजे आपल्या सगळ्यांच्या विद्वेषाची ती मृत्यूघंटा ठरो असं म्हणून विवेकानंद थांबलेत. आणि मग विवेकानंदांना स्पर्श करायला लोक जागृत झालेली होती. हा माणूस कोण आहे बघायला चाललेलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी पेपरमधनं फक्त विवेकानंदांवरती लिहून येत होतं. पुढचा प्रवास आणखीन कठीण झाला, कारण हा माणूस कोण आला, कुठून आला काही माहीत नाही. एक वादळी संन्यासी म्हणून विवेकानंदांचा उल्लेख झालेला होता. दुसऱ्या पेपरमध्ये झालेलं होतं फक्त वक्तृत्वासाठीच ज्याचा जन्म झालेला असा हा भारतात आलेला विद्वान संन्यासी असा उल्लेख झालेला होता. आणि मग विवेकानंदांना मिळालेलं यश हे तिथल्या ख्रिस्ती धर्मोपदेशकांना खुपायला लागलं. आणि मग एक वेगळं षडयंत्र विवेकानंदांच्या पुढे सुरू झालं. तो प्रवास जो होता त्यालाही पुरून विवेकानंद तिथे पुरून उरले. आणि पुढे 15 जानेवारी 1897ला विवेकानंद भारतात परत आले. परत येताना विवेकानंद इंग्लंडमध्ये कार्य करून परत आलेले होते. विवेकानंदांचं राजयोग पुस्तक हे इंग्लंडमध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध झालं, मग ते भारतात प्रसिद्ध झालेलं आहे. आणि येताना विवेकानंद एकटे आले नाहीत, तर गुडविन नावाचा एक त्यांचा शिष्य जो शॉर्ट हँडमध्ये प्रसिद्ध होता, त्याला कुशल होता, तो त्यांच्याबरोबर अमेरिकेत असल्यापासून होता. आणि सेवियर नावाचं इंग्लंडमधलं एक दाम्पत्य त्यांच्याबरोबर आलं होतं, जे त्यांच्याबरोबर संन्यासी झालेले होते. आणि ह्या गुडविनमुळं विवेकानंदांनी तिथे जे कार्य केलं, तिथे जी सगळी भाषणं दिलेली आहेत, तिथं जे संभाषण केलेलं आहे ते सगळं लिखित स्वरूपात आपल्यापर्यंत आज उपलब्ध आहे. तर त्या गुडविनमुळं ही नियतीची योजना काय असते ती बघा. ते 1000 ते 1500 वर्ष पुरून उरेल इतकं कार्य आमच्यापर्यंत समजण्यासाठी गेलेली ती नियतीची योजना होती. आणि मग पुढे विवेकानंद पुन्हा एकदा ते अमेरिकेत गेलेले होते. 1 मे 1897ला रामकृष्ण मिशनची स्थापना झाली. बरंच काही सांगण्यासारखं आहे. कारण जेव्हा रोज 1.5 तास 7 दिवस विवेकानंद मी ऐकवले, जवळ 10.5 ते 11 तास, तेव्हा माझ्या लक्षात आलं मी 25% विवेकानंद लोकांना ऐकवले. असे विवेकानंद मी तुमच्यासमोर 15 मिनिटात मांडायचा प्रयत्न केला. ही सर्व धर्म परिषदेची एक आउटलाईन होती. मध्ये बरंच काही घडलेलं आहे, ते आपण सगळेच जिज्ञासू आहात, तुम्ही वाचालच. पण आजच्या या अतिशय उत्कृष्ट अशा संमेलनामध्ये 15 मिनिटं मला इथे विषय मांडायला तुम्ही संधी दिलीत, त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो. आणि तुम्हाला पुन्हा एकदा माझा नमस्कार. धन्यवाद.